श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पहिल्याच श्रावण सोमवारी गडगंज पैसा मिळणार. सूर्याचे गोचर या 5 राशींना करोडपती बनवणार. जिकडे तिकडे पैसाच पैसा दिसणार. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते, ज्याचा प्रभाव 12 राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद, प्रतिष्ठा, मान सन्मान प्राप्त होतो. इतर ग्रहाप्रमाणेच सूर्य देखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. सूर्याच्या परिवर्तनामुळे 12 राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात. पंचांगानुसार सूर्य 17 ऑगस्ट रोजी आपली स्वराशी असलेल्या सिंह राशीत प्रवेश करतील. या दिवशी योगायोगाने श्रावणी सोमवार आहे. त्यामुळे हे गोचर 12 पैकी 5 राशींसाठी खूप फायदेशीर आहे. चला बघूया कोणत्या आहेत त्या 5 भाग्यवान राशी. त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. पहिली भाग्यवान रास आहे वृषभ राशी. वृषभ राशीच्या व्यक्तींना सूर्याचे गोचर खूप लाभदायी असेल. हे परिवर्तन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. निर्यात आणि आयात व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. वृषभ राशीच्या लोकांसाठी पहिला श्रावण सोमवार हा अत्यंत शुभ, फलदायी आणि प्रगतीचे नवे मार्ग उघडणारा ठरेल. या दिवशी महादेवाची विशेष कृपा तुमच्यावर असणार आहे. नोकरी करणाऱ्यांना कार्यालयात वरिष्ठांचे मोठे सहकार्य मिळेल. व्यवसायात वाढ करण्यासाठी किंवा नवीन करार करण्यासाठी हा दिवस खूप चांगला आहे. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. अडकलेले पैसे किंवा जुनी येणे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. हा दिवस नवीन आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करण्यासाठी अनुकूल आहे. मात्र अचानक येणाऱ्या मोठ्या खर्चांवर नियंत्रण ठेवा. महाराष्ट्रातील परंपरेनुसार पहिल्या श्रावणी सोमवारी शिवलिंगावर तांदळाची शिवामूठ अर्पण करावी. यामुळे घरात अन्नधान्याची कमतरता भासत नाही. या दिवशी भगवान शिवाला पांढरी फुले आणि बेलपत्र अर्पण करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप केल्याने मानसिक बळ मिळेल. पहिल्या श्रावण सोमवारी वृषभ राशीच्या लोकांचा बँक बॅलन्स चांगला आणि मजबूत राहील. या दिवशी तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. अचानक धनलाभ झाल्यामुळे तुमची बचत वाढण्यास मदत होईल. बऱ्याच दिवसांपासून कुठेतरी अडकलेले किंवा कोणाला उसने दिलेले पैसे या दिवशी अचानक परत मिळू शकतात. यामुळे तुमचा बँक बॅलन्स वाढेल. नोकरी करणाऱ्यांना एखादा थकीत भत्ता, बोनस किंवा इन्सेंटिव्ह मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक लोकांना जुन्या करारांमधून किंवा अचानक आलेल्या नवीन ऑर्डरमधून चांगला बँक नफा होईल. या दिवशी विनाकारण होणारे खर्च थांबतील, ज्यामुळे तुमचे बँक खात्यातील पैसे सुरक्षित राहतील. बँक बॅलन्स वाढल्यामुळे
तुम्ही मुदत ठेव, शेअर्स किंवा सोन्यामध्ये नवीन गुंतवणूक करण्याचे नियोजन करा. कुटुंबातील धार्मिक कार्यासाठी किंवा महादेवाच्या पूजेसाठी काही लहान मोठा खर्च होऊ शकतो, पण त्यामुळे तुमच्या बजेटवर ताण पडणार नाही. या दिवशी विनाकारण ऑनलाईन वस्तू खरेदी करणे किंवा क्रेडिट कार्डचा अतिवापर करणे टाळा, जेणेकरून आलेला पैसा बँकेत टिकून राहील. पहिल्या श्रावणी सोमवारी महादेवाला तांदळाची शिवामूठ अर्पण करताना घरात सुख समृद्धी आणि आर्थिक वृद्धी होण्यासाठी प्रार्थना करा. ग्रहांचा राजा सूर्य 17 ऑगस्ट रोजी स्वतःच्या सिंह राशीत प्रवेश करेल. सूर्य आपल्या राशीत आल्यामुळे मान सन्मान, आत्मविश्वास आणि नेतृत्व करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल. या राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ राहील. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. देवगुरु बृहस्पती 19 ऑगस्ट रोजी नक्षत्र बदलून अश्लेषा नक्षत्रात प्रवेश करेल. गुरुचा हा गोचर ज्ञान, शिक्षण, आर्थिक नियोजन आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. विद्यार्थ्यांना आणि संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना या काळात चांगले परिणाम मिळतील. कर्माचे फळ देणारा शनी 20 ऑगस्ट रोजी रेवती नक्षत्रात प्रवेश करेल. शनीच्या या नक्षत्र बदलामुळे लोकांच्या जीवनात शिस्त आणि मेहनत वाढेल. बऱ्याच काळापासून अडकलेली कामे पुन्हा सुरू होण्यास मदत होईल. या काळात करिअरमध्ये मेहनत थोडी वाढेल, पण त्याचे परिणाम स्थिर आणि चांगले मिळतील. बुद्धी, बोलणे आणि व्यवसायाचा कारक बुध 22 ऑगस्ट रोजी सिंह राशीत प्रवेश करेल. सूर्याच्या राशीत बुध आल्यामुळे बुधादित्य योग तयार होईल. त्यामुळे बोलण्याची आणि संवाद साधण्याची पद्धत चांगली होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन भागीदारीतून फायदा होईल. तर्कशक्तीही मजबूत होईल. वैभव, प्रेम, कला आणि ऐश्वर्याचा कारक शुक्र 25 ऑगस्ट रोजी चित्रा नक्षत्रात प्रवेश करेल. शुक्राच्या या नक्षत्र बदलामुळे मीडिया, फॅशन, डिझायनिंग, कला आणि ग्लॅमरच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना विशेष मान सन्मान आणि आर्थिक फायदा मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात प्रेम आणि गोडवा वाढेल. सुखसुविधांमध्येही वाढ होईल. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी 28 ऑगस्ट रोजी चंद्रग्रहण होणार आहे. ज्योतिषशास्त्रात चंद्राला मन आणि भावनांचा कारक मानले जाते. चंद्रग्रहणाच्या काळात मानसिक स्थिती, भावना आणि कौटुंबिक जीवनाबाबत विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण टाळता येईल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरीच्या ठिकाणी केलेल्या मेहनतीचे चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदारी, चांगली संधी किंवा उत्पन्नाचे अतिरिक्त मार्ग समोर येऊ शकतात. कुटुंबातील वातावरण आनंदी राहू शकते. मात्र प्रेम संबंधांमध्ये घाईघाईने निर्णय घेणे टाळावे. एखाद्या छोट्या गैरसमजामुळे नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. उत्पन्न वाढले तरी बचतीवर भर द्या. भविष्यात हीच आर्थिक शिस्त तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. सूर्याचे वृषभ राशीतील गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी मिश्र फलदायी आणि अत्यंत महत्त्वाचे ठरेल. सूर्य हा वृषभ राशीच्या पहिल्या स्थानात म्हणजेच लग्न भावात प्रवेश करतो.
यामुळे तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल, पण सोबतच स्वभाव काहीसा तापट किंवा गर्विष्ठ बनू शकतो. नोकरीमध्ये तुमचे स्थान मजबूत होईल आणि वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदारी किंवा नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल आणि रखडलेली कामे मार्गी लागतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि आर्थिक बाजू भक्कम होईल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे, पण नवीन ठिकाणी पैसे गुंतवताना सावध राहा. तुमचा समाजात मान सन्मान वाढेल आणि लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. सूर्याच्या प्रभावामुळे तुमच्या स्वभावात थोडा अहंकार किंवा हट्टीपणा येऊ शकतो. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे, अन्यथा जवळचे लोक दुखावले जाऊ शकतात. जोडीदारासोबत छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक गरजांवर किंवा जोडीदारासाठी अचानक खर्च वाढू शकतो. उष्णतेशी संबंधित त्रास, डोकेदुखी किंवा डोळ्यांचे विकार होऊ शकतात. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती घ्या. वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्याचे गोचर आर्थिक बाबतीत प्रगती आणि आव्हाने असे दोन्ही घेऊन येणार आहे. पैशांची आवक नक्कीच वाढेल, पण चुकीच्या निर्णयामुळे खर्च किंवा कर्ज वाढण्याचा धोकाही संभवतो. तुमच्या उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील. नोकरी किंवा व्यवसायातून चांगला धनलाभ होईल. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते या काळात परत मिळण्याची शक्यता आहे. सूर्य लग्न भावात आल्यामुळे स्वतःच्या सुखसोयींवर, कपड्यांवर किंवा आरोग्यावर अचानक मोठा खर्च होऊ शकतो. पैसे कमावण्याच्या संधी मिळतील, पण तितक्याच वेगाने ते खर्चही होऊ शकतात. त्यामुळे बचतीवर भर द्या. या गोचर काळात कोणत्याही प्रकारच्या नवीन कर्जासाठी अर्ज करणे टाळा, अन्यथा ते कर्ज फेडणे पुढे कठीण होऊ शकते. जर तुम्ही आधीच कर्जबाजारी असाल तर उत्पन्नाच्या वाढीव स्रोतांमुळे जुने कर्ज अंशतः किंवा पूर्णपणे फेडण्यात तुम्हाला यश येऊ शकते. कोणाच्याही कर्जासाठी जामीनदार राहू नका. मित्रांना किंवा नातेवाईकांना मोठे कर्ज देणे टाळा, कारण ते पैसे बुडण्याची शक्यता जास्त आहे. शेअर बाजार किंवा लॉटरीसारख्या सट्टा बाजारात जास्त पैशांची गुंतवणूक करू नका. शॉर्टकटने पैसे कमावण्याच्या नादात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. सूर्याचे गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी व्यावसायिक दृष्टीने प्रगतिकारक आणि नफा मिळवून देणारे ठरेल. या काळात निर्माण होणारे शुभयोग तुमच्या व्यापाराला नवी दिशा देतील, पण अहंकारावर नियंत्रण ठेवणे तितकेच महत्त्वाचे असेल. या गोचर काळात तुमच्या व्यवसायातून अचानक मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही व्यवसायात नवीन योजना किंवा प्रकल्प सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ उत्तम आहे. जे लोक आयात निर्यात किंवा परदेशी बाजारपेठेशी संबंधित व्यवसाय करतात त्यांना या काळात प्रचंड नफा मिळू शकतो. दीर्घकाळापासून रेंगाळलेले व्यावसायिक करार किंवा नवीन डील या काळात पूर्ण होतील. नवीन भागीदार जोडताना किंवा करारावर स्वाक्षरी करताना सर्व कागदपत्रे नीट तपासून घ्या. घाईघाईत घेतलेले निर्णय नुकसान करू शकतात. सूर्य लग्न भावात असल्यामुळे तुमच्या स्वभावात हट्टीपणा येऊ शकतो. व्यवसायातील ग्राहक, कामगार किंवा भागीदारांसोबत बोलताना नम्रता ठेवा, अन्यथा तुमचे संबंध बिघडू शकतात. जर तुमचा व्यवसाय सरकारी क्षेत्राशी संबंधित असेल किंवा सरकारी परवानग्या अडकल्या असतील
तर सूर्यदेवाच्या कृपेने ती कामे पूर्ण होतील. आळस सोडून वेळेवर निर्णय घ्या. योग्य वेळी घेतलेला निर्णय तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यास मदत करेल. दुसरी भाग्यवान रास आहे मिथुन राशी. वर्ष 2026 मधील नागपंचमी आणि पहिला श्रावणी सोमवार एकाच दिवशी म्हणजेच 17 ऑगस्ट 2026 रोजी आल्याने मिथुन राशीच्या लोकांसाठी हा अत्यंत दुर्मिळ, पवित्र आणि महालाभदायक योग ठरेल. ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या राशीत आधीच सुरू असलेल्या सूर्याच्या शुभ गोचरामुळे हा शिवनाग योगायोग तुमच्या आयुष्यात प्रगती, मानसिक शांतता आणि जुन्या संकटातून मुक्ती घेऊन येईल. तुमच्या पहिल्या भावातील सूर्यावर आणि राशीवर भगवान शंकराची विशेष कृपा राहील. अडकलेली कामे वेगाने पूर्ण होतील. मिथुन राशीच्या ज्या लोकांच्या पत्रिकेत राहू केतूचे दोष किंवा कालसर्प दोष आहेत त्यांच्यासाठी नागपंचमीचा हा दिवस दोष निवारणासाठी सर्वोत्तम आहे. श्रावणी सोमवारच्या व्रतामुळे मनातील चिंता, विनाकारण वाटणारी भीती आणि ताणतणाव पूर्णपणे दूर होईल. नागपंचमीच्या दिवशी बहिणींनी भावाच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रार्थनांमुळे कौटुंबिक नातेसंबंध अधिक घट्ट होतील. सकाळी उठून सर्वप्रथम भगवान शंकराची पूजा करावी आणि त्यानंतर नागदेवतेची पूजा करावी. महाराष्ट्रातील परंपरेनुसार नागपंचमीच्या दिवशी घरात कोणतीही गोष्ट चिरू नये, कापू नये किंवा तव्यावर भाजून तळू नये. या दिवशी उकडलेले पदार्थ जसे की पुरणाचे दिंड नैवेद्यासाठी बनवावेत. मिथुन राशीच्या व्यक्तींना सूर्याचे राशी परिवर्तन अत्यंत शुभ सिद्ध होईल. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच बेरोजगार लोकांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते. त्याचबरोबर नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. तसेच यावेळी तुमच्या वडिलांबरोबरच्या नातेसंबंधात सुधारणा होईल. तुमचा मान सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जा. सूर्याचे मिथुन राशीतील गोचर मिथुन राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ आणि प्रगतिकारक ठरेल. सूर्य तुमच्याच राशीमध्ये म्हणजेच पहिल्या भावात प्रवेश करतो. या काळात मिथुन राशीत बुध ग्रह आधीच उपस्थित असल्याने बुधादित्य राजयोग आणि भद्र राजयोग तयार होतात. यामुळे तुमच्या मान सन्मानात मोठी वाढ होईल. तुमच्या कामात एक नवा उत्साह आणि आत्मविश्वास दिसून येईल. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन संधी किंवा पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. भागीदारी किंवा स्वतंत्र व्यवसायात चांगला आर्थिक नफा होईल. नवीन योजना यशस्वी होतील. उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील आणि बँक बॅलन्स वाढेल. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्यासाठी हा काळ खूप उत्तम राहील. तुमच्या बोलण्यातील गोडव्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि तुमचे मत मान्य करतील. सूर्याच्या प्रभावामुळे वैवाहिक जोडीदारासोबत छोट्या गोष्टींवरून वाद किंवा मतभेद होऊ शकतात. त्यामुळे संवादात संयम ठेवा. आरोग्य सामान्यतः उत्तम राहील. तुम्ही स्वतःला उत्साही आणि ताजेतवाने अनुभवाल. सूर्याच्या उष्णतेमुळे स्वभावात थोडा चिडचिडेपणा येऊ शकतो. ध्यान करणे फायदेशीर ठरेल. सूर्याचे गोचर मिथुन राशीच्या पहिल्या भावात होत असल्याने तुमची आर्थिक स्थिती भक्कम होईल आणि जुन्या कर्जातून मुक्ती मिळण्याची दाट शक्यता निर्माण होईल. बुध आणि सूर्याच्या युतीमुळे तुम्हाला हुशारीने पैसे कमावण्याच्या आणि बचतीच्या चांगल्या संधी मिळतील. नोकरी किंवा व्यवसायातून पैशांचा ओघ वाढेल. तुमचे कुठे पैसे अडकले असतील तर ते या काळात परत मिळतील. शेअर्स किंवा म्युच्युअल फंडमध्ये
विचारपूर्वक केलेली गुंतवणूक भविष्यात मोठा फायदा देईल. वडिलोपार्जित संपत्ती किंवा जमिनीच्या व्यवहारातून चांगला धनलाभ होऊ शकतो. जर तुमच्यावर आधीचे काही कर्ज असेल तर ते फेडण्यात तुम्हाला यश येईल. या काळात कोणाकडूनही नवीन कर्ज घेणे किंवा कोणाला मोठी रक्कम उधार देणे टाळा. जर तुम्हाला व्यवसाय किंवा घरासाठी बँकेकडून कर्ज हवे असेल तर ते सहज मंजूर होईल. अचानक काही मोठे खर्च समोर येऊ शकतात, त्यामुळे बजेटनुसारच पैसे खर्च करा. सूर्याच्या या गोचर काळात मिथुन राशीच्या लोकांसाठी व्यवसायात प्रचंड यश आणि मोठे आर्थिक लाभ मिळण्याचे योग आहेत. पहिल्या भावात होणारे हे गोचर तुमच्यातील निर्णय घेण्याची क्षमता आणि नेतृत्व गुण वाढवेल. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा काळ अतिशय उत्तम आणि भाग्यवान ठरेल. चालू व्यवसायात नवीन शाखा उघडणे किंवा नवीन उत्पादने बाजारात आणणे फायदेशीर ठरेल. सरकारी कामांशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना मोठी कंत्राटे मिळण्याची दाट शक्यता आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा होईल आणि भागीदारासोबतचे संबंध सुधारतील. बाजारातील बड्या आणि प्रभावशाली लोकांशी तुमचे संपर्क वाढतील, ज्याचा फायदा व्यवसायाला होईल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढल्यामुळे नवीन ग्राहक तुमच्या व्यवसायाकडे आकर्षित होतील. कामाचा उत्साह चांगला असेल, पण घाईघाईत किंवा अति आत्मविश्वासाने कोणताही मोठा निर्णय घेऊ नका, कारण कर किंवा इतर कायदेशीर कागदपत्रे वेळेवर पूर्ण करा. निष्काळजीपणा नको. मोठ्या रकमेची गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा किंवा अनुभवी व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या. ऑगस्ट 2026 हा महिना मिथुन राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ, प्रगतिकारक आणि प्रलंबित कामे पूर्ण करणारा ठरेल. तुमचे विचार आणि संवाद कौशल्यामुळे रखडलेले प्रश्न मार्गी लागतील. नोकरी करणाऱ्यांना कार्यालयात त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी आदर आणि वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या आणि मोठ्या संधी चालून येतील. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण आणि नवीन जबाबदाऱ्या वाढू शकतात, त्यामुळे मेहनतीची तयारी ठेवा. या महिन्यात रखडलेले पैसे परत मिळतील आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. नवीन भागीदारी किंवा व्यवसायात गुंतवणूक करताना कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. कौटुंबिक सुखावर किंवा प्रवासावर जास्त खर्च होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बजेट सांभाळा. घरात मुलांकडून किंवा तरुण नातेवाईकांकडून एखादी समाधानकारक आणि आनंददायी बातमी मिळेल. विवाह इच्छुकांसाठी हा काळ खूप सकारात्मक असून लग्नाचे नवीन प्रस्ताव येऊ शकतात. घरातील वातावरण हलके फुलके राहील. कुटुंबासोबत छोट्या सहलीचे किंवा कार्यक्रमांचे बेत आखले जातील. विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगला फायदा होईल. जुन्या विषयांची उजळणी करण्यासाठी आणि शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्यासाठी हा उत्तम काळ आहे. तिसरी भाग्यवान रास आहे कन्या राशी. यंदा 17 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण महिन्यातील पहिल्याच श्रावणी सोमवार आणि नागपंचमी हा सण एकाच दिवशी येत असल्याने अत्यंत दुर्लभ आणि शुभ संयोग निर्माण झाला आहे. भगवान शिव आणि त्यांच्या गळ्यातील अलंकार असलेल्या नागदेवतेची पूजा एकाच दिवशी करणे आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय फलदायी मानले जाते. सकाळी 5:51 ते 8:29 म्हणजेच कालावधी 2 तास 38 मिनिटे हा काळ नागदेवतेची आणि महादेवाची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम आहे. महाराष्ट्रातील परंपरेनुसार श्रावणातील पहिल्या सोमवारी शिवलिंगावर तांदूळ वाहण्याची प्रथा
आहे. पूजेच्या वेळी मुठीत तांदूळ घेऊन ओम नमः शिवाय शांते सर्व पाप हरायच म्हणत ते शिवलिंगावर अर्पण करावेत. नागपंचमीला बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि रक्षणासाठी उपवास करतात. भिंतीवर किंवा पाटावर हळद चंदनाने नागाचे चित्र काढून किंवा मातीच्या नागाची स्थापना करून दूध, लाह्या, दुर्वा आणि फुले वाहून पूजा करावी. महाराष्ट्रात या दिवशी प्रामुख्याने पुरणाचे दिंड किंवा उकडीचे मोदक दिंड करण्याचा नैवेद्य दाखवला जातो. नागपंचमीला शेतात किंवा कुठेही जमीन खोदणे, नांगरणे पूर्णपणे वर्ज्य असते. घरात विळी, चाकू किंवा कात्रीचा वापर करू नये. तसेच तव्यावर काहीही भाजणे किंवा तळणे टाळले पाहिजे. जिवंत सापाला जबरदस्तीने दूध पाजू नये, त्यांच्या आरोग्यासाठी घातक असते. केवळ मूर्ती किंवा प्रतिमेची पूजा करावी. या दिवशी उपवास करताना साबुदाणा, फळे किंवा दुधाचे पदार्थ खावेत. कांदा, लसूण आणि मांसाहार पूर्णपणे टाळावा. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचे राशी परिवर्तन कन्या राशीच्या व्यक्तींना विशेष लाभदायी असेल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. सूर्याचे कन्या राशीतील गोचर कन्या राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ आणि फायदेशीर ठरेल. ज्योतिषशास्त्रानुसार 17 सप्टेंबर 2026 रोजी सूर्य स्वतःच्या कन्या राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे कन्या राशीत बुधादित्य राजयोग तयार होईल, जो तुमच्या आयुष्यात अनेक मोठे आणि सकारात्मक बदल घडवून आणेल. नोकरी करणाऱ्या लोकांना ऑफिसमध्ये नवीन आणि मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि प्रमोशन मिळण्याचे मजबूत योग आहेत. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा बिझनेस वाढवण्यासाठी हा काळ अतिशय उत्तम आहे. IT, डिजिटल शिक्षण आणि संवाद क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ विशेष प्रगतीचा असेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि अचानक धनलाभाचे योग येतील. जुनी अडकलेली कामे पूर्ण झाल्यामुळे पैशांचा ओघ वाढेल. तुम्ही नवीन वस्तू, वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकाल. कोणत्याही ठिकाणी मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. समाजात तुमचा मान, सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. वडिलांसोबतचे तुमचे नातेसंबंध अधिक घट्ट आणि सुधारतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि जुने वाद मिटतील. प्रेमसंबंधांमधील सुसंवाद वाढेल आणि जोडीदाराशी मनमोकळी चर्चा करता येईल. तुमचा आत्मविश्वास खूप वाढेल आणि निर्णय क्षमता मजबूत होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ नवीन कौशल्ये शिकण्यासाठी आणि परीक्षेत यश मिळवण्यासाठी उत्तम आहे. आरोग्य चांगले राहील. मात्र बदलत्या हवामानामुळे आरोग्याची छोटी मोठी काळजी घेणे गरजेचे आहे. सूर्याचे कन्या राशीतील गोचर तुमच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि कर्जमुक्तीसाठी अत्यंत अनुकूल ठरणार आहे. या काळात तयार होणारा बुधादित्य राजयोग तुमच्या धनस्थानाला आणि लाभस्थानाला बळकट करेल. नोकरीमध्ये पगारवाढ किंवा व्यवसायातून अचानक मोठा नफा मिळाल्यामुळे तुमची आर्थिक बाजू भक्कम होईल. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील किंवा कोणाला उसने दिले असतील तर ते या काळात परत मिळण्याची दाट शक्यता आहे. भूतकाळात केलेल्या शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा जमिनीच्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. उत्पन्नातील वाढीमुळे तुम्ही तुमच्या चालू असलेल्या कर्जाचे हप्ते वेळेपूर्वी किंवा मोठ्या प्रमाणात फेडू शकाल. जुने वाद किंवा पैशांच्या देवाणीघेवाणीवरून असलेले कोर्ट कचेरीचे प्रश्न मिटल्यामुळे कर्जाचा मानसिक भार हलका होईल. या काळात नवीन व्यावसायिक कर्ज मिळणे सोपे होईल, परंतु गरजेपेक्षा
जास्त कर्ज घेणे टाळा. पैसा जास्त येत असला तरी निरर्थक गोष्टींवर खर्च करणे टाळा आणि बचतीवर भर द्या. सर्वात जास्त व्याजदर असलेले कर्ज आधी पूर्णपणे संपवून टाका. आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी रोज सकाळी सूर्याला तांब्याच्या तांब्यातून अर्घ्य द्या आणि ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करा. सूर्याचे कन्या राशीतील गोचर कन्या राशीच्या व्यवसाय क्षेत्रासाठी सुवर्णकाळ घेऊन येत आहे. तुमच्या राशीत होणारा बुधादित्य योग तुमची व्यावसायिक बुद्धी, निर्णय क्षमता आणि संवाद कौशल्य कमालीचे वाढवेल. जर तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्याचा किंवा नवीन शाखा सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ उत्तम आहे. व्यवसायासाठी नवीन आणि विश्वासू भागीदार किंवा मोठे क्लायंट्स मिळतील, ज्यामुळे कामाला गती येईल. जर तुमचे व्यवसाय संदर्भातील कोणतेही सरकारी परवाने, टेंडर किंवा करविषयक कामे अडकली असतील तर ती या काळात यशस्वीपणे पूर्ण होतील. कॉम्प्युटर, सॉफ्टवेअर, सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील लोकांना मोठा नफा होईल. क्लासेस, कोचिंग, समुपदेशन आणि आर्थिक सल्ला देणाऱ्यांचा व्यवसाय खूप चालेल. आयात निर्यात, घाऊक व्यापार आणि कमिशन बेसिसवर काम करणाऱ्यांना नवीन ऑर्डर्स मिळतील. कोणत्याही नवीन करारावर स्वाक्षरी करताना सर्व नियम आणि अटी नीट वाचून घ्या. व्यवसायातून मिळणारा नफा इतरत्र खर्च न करता पुन्हा व्यवसायाच्या वाढीसाठीच गुंतवा. तुमच्या हातातील काम करणाऱ्या लोकांशी सुसंवाद ठेवा. त्यांच्या सहकार्यामुळे तुमचा नफा वाढेल. ऑगस्ट 2026 हा महिना कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक प्रगती आणि करिअरमध्ये नवीन ओळख मिळवून देणारा ठरेल. या महिन्यात तुमच्या नियोजनाला कर्माची चांगली जोड मिळेल. ग्रहमानाचा विचार करता हा महिना संमिश्र स्वरूपाचा राहील. काही बाबतीत काळजी घ्यावी लागेल तर अनेक क्षेत्रात तुम्हाला उत्तम यश मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामात मोठी ओळख आणि मान सन्मान मिळेल. तुम्ही गेल्या काही काळापासून केलेल्या मेहनतीची पोचपावती या महिन्यात मिळेल. व्यापार करणाऱ्यांसाठी नवीन योजना राबवण्यासाठी आणि व्यवसाय वाढवण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. महिन्याच्या उत्तरार्धात करिअरच्या उद्दिष्टांचे पुनरावलोकन करा आणि घाईघाईने निर्णय घेणे टाळा. आर्थिकदृष्ट्या हा महिना मजबूत राहील. तुमच्या उत्पन्नात आणि बचतीत वाढ होईल. पूर्वी कुठे अडकलेले पैसे असतील तर ते या महिन्यात परत मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. मात्र भावनिक होऊन कोणताही मोठा खर्च किंवा खरेदी करणे टाळा. कुटुंबात आनंदी आणि प्रसन्न वातावरण राहील. सहकुटुंब एखाद्या धार्मिक किंवा पवित्र स्थळाला भेट देण्याचे योग येतील. जोडीदारासोबतचे मतभेद संयम आणि प्रामाणिक संवादाने सुटू शकतील. विवाह इच्छुकांना योग्य स्थळ मिळवण्यासाठी थोडा संयम ठेवावा लागेल. कामाच्या गडबडीत आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कामाचा ताण वाढू शकतो, त्यामुळे रोजच्या दिनक्रमात विश्रांती आणि ध्यान करण्यासाठी वेळ काढा. महिन्याच्या मध्यात वादविवाद, सार्वजनिक टीका किंवा सोशल मीडियावर निरर्थक पोस्ट करणे टाळा. उत्पन्नाचे नवे स्रोत उघडले तरी अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. चौथी भाग्यवान रास आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ परिणाम देणारा ठरू शकतो. करिअरमध्ये प्रगती होईल आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल, तसेच गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. नवीन योजना यशस्वी होतील आणि घरात सुख समृद्धीचे वातावरण राहील. प्रवासातूनही लाभ मिळण्याचे योग आहेत. बँक बॅलन्समध्ये वाढ होईल. सूर्याचे कुंभ राशीत किंवा इतर राशींमध्ये होणारे गोचर कुंभ राशीच्या लोकांसाठी मिश्र आणि महत्त्वाचे परिणाम घेऊन येत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्य सिंह किंवा कुंभ राशीत असतो तेव्हा त्याचा थेट प्रभाव कुंभ राशीच्या जीवनावर पडतो.
नोकरीच्या ठिकाणी तुमच्या नव्या कल्पनांचे आणि काम करण्याच्या पद्धतीचे खूप कौतुक होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल, ज्यामुळे नवीन जबाबदाऱ्या किंवा पदोन्नती मिळण्याची शक्यता वाढेल. जे लोक स्वतःचा व्यवसाय करतात त्यांना भागीदाराच्या मदतीने चांगला नफा मिळू शकतो. अडकलेले पैसे परत मिळतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होऊ शकतात. कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला नक्की घ्या. घाईघाईत घेतलेले आर्थिक निर्णय नुकसान करू शकतात. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे घरात सुखशांती राहील. जोडीदाराशी असलेले संबंध सुधारतील. एकमेकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतल्यास नाते अधिक घट्ट होईल. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते अभ्यासावर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकतील. गोचराच्या काळात आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती घेणे गरजेचे आहे. दररोज घरातून बाहेर पडण्यापूर्वी वडिलांचे आशीर्वाद घ्या, यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात. आपल्या दैनंदिन कामात प्रामाणिकपणा आणि शिस्त ठेवा. दररोज सकाळी तांब्याच्या लोट्यातून सूर्यदेवाला जल अर्पण करा. कुंभ राशीच्या लोकांसाठी सूर्याचे गोचर आर्थिक लाभ देणारे, पण कर्ज आणि खर्चाच्या बाबतीत अत्यंत सावध राहण्याचा इशारा देणारे असेल. तुमच्या बुद्धी आणि मेहनतीमुळे कमावण्याचे नवीन मार्ग खुले होतील. भूतकाळात कोणाला दिलेले पैसे किंवा रखडलेले पेमेंट्स या काळात परत मिळू शकतात. जर तुम्हाला शेअर्स किंवा जमिनीत गुंतवणूक करायची असेल तर घाई न करता तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पुढे जा. पैसा हातात येईल, पण योग्य बजेट न केल्यास तो लगेच खर्च होण्याची शक्यता आहे. या गोचर काळात कोणत्याही प्रकारचे नवीन कर्ज किंवा उधारी घेणे टाळा. जर आधीचे कर्ज असेल तर ते फेडण्यासाठी तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. कोणाच्याही कर्जासाठी गॅरंटर राहू नका, अन्यथा भविष्यात तुम्ही अडचणीत येऊ शकता. अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय किंवा कौटुंबिक गरजांमुळे खर्च वाढू शकतो, ज्यामुळे बजेट कोलमडू शकते. महिना सुरू होताच खर्चाची यादी बनवा आणि अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करणे थांबवा. अचानक येणाऱ्या खर्चासाठी बँक खात्यात काही रक्कम बाजूला काढून ठेवा. आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी दररोज सकाळी ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जाप करा. कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. शनिवारी गरिबांना छत्री किंवा काळे तीळ दान केल्याने कर्जातून मुक्ती मिळण्यास मदत होते. सूर्याच्या या गोचरामुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी व्यवसायात नवे बदल, मोठी प्रगती, पण भागीदारीत काही प्रमाणात आव्हाने येण्याचे संकेत मिळत आहेत. तुमच्या डोक्यात असलेल्या नव्या योजना व्यवसायात लागू करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. त्यातून चांगला नफा मिळेल. जर तुमचा व्यवसाय सरकारी कंत्राट किंवा सरकारी परवानग्यांशी संबंधित असेल तर तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील. बाजारातील मोठ्या आणि प्रभावशाली लोकांशी तुमचे संबंध जोडले जातील, ज्याचा भविष्यात मोठा फायदा होईल. जर तुम्ही व्यवसाय वाढवण्याचा किंवा नवीन शाखा सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुमचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर पार्टनरसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. प्रत्येक आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवा. बाजारातील स्पर्धेला घाबरून किंवा कोणाचे तरी ऐकून कोणताही मोठा आर्थिक निर्णय घाईत घेऊ नका. तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या कामगारांशी किंवा कर्मचाऱ्यांशी नम्रतेने वागा. त्यांच्याशी वाद झाल्यास कामावर परिणाम होऊ शकतो. तुमच्या दुकानात किंवा ऑफिसमध्ये ईशान्य कोपऱ्यात नेहमी स्वच्छता ठेवा आणि तिथे पाण्याचा कलश ठेवा. रविवारी व्यवसायाशी संबंधित महत्त्वाचे करार करताना किंवा मोठी रोकड व्यवहार करताना
अधिक काळजी घ्या. तुमच्या गल्ल्यात किंवा पैशाच्या कपाटात एक लहान तांब्याचे नाणे ठेवा. यामुळे सूर्यदेवाचा सकारात्मक प्रभाव वाढतो. कुंभ राशीच्या लोकांसाठी सूर्याच्या या गोचर काळात बँक बॅलन्सची स्थिती उत्पन्न वाढवणारी पण अनपेक्षित खर्चामुळे चढ उतारांची राहील. तुमच्या आधीच्या गुंतवणुकीतून किंवा व्यवसायातील नफ्यातून बँकेत चांगला पैसा जमा होईल. कोणाकडे अडकलेले पैसे किंवा जुने देणे या काळात बँक खात्यात जमा झाल्याने बँक बॅलन्स वाढेल. मुदत ठेव किंवा इतर योजनांमधून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. घरात कोणी आजारी पडल्यास किंवा वाहनांच्या दुरुस्तीवर अचानक मोठा खर्च होऊन बँक खात्यातील रक्कम कमी होऊ शकते. मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईकांमध्ये स्वतःची प्रतिष्ठा दाखवण्यासाठी महागड्या वस्तू खरेदी करणे टाळा. नेट बँकिंग किंवा UPI वापरताना सावध राहा. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, अन्यथा आर्थिक फटका बसू शकतो. पगार किंवा व्यवसायाचा नफा खात्यात येताच त्यातील 10 ते 20% रक्कम आपोआप दुसऱ्या बचत खात्यात किंवा RD मध्ये जमा होईल अशी व्यवस्था करा. सर्व पैसे चालू खात्यात ठेवण्याऐवजी काही भाग सुरक्षित ठिकाणी गुंतवा, जेणेकरून ते लगेच खर्च होणार नाहीत. ऑगस्ट 2026 हा महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी प्रगतीचे नवे मार्ग उघडणारा ठरेल. या महिन्यात रखडलेली कामे मार्गी लागतील. नोकरी आणि व्यवसायात मोठे यश मिळण्याचे योग आहेत. नोकरीमध्ये तुमचे स्थान मजबूत होईल. नवीन जबाबदारी किंवा प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. परदेशी कंपन्यांसोबत काम करणाऱ्यांना किंवा परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उत्तम यश मिळेल. व्यापाऱ्यांसाठी हा महिना फायदेशीर ठरेल. भागीदारीच्या व्यवसायातून चांगला नफा होईल. कार्यालयात वरिष्ठांचे आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. या महिन्यात आर्थिक स्थिती खूप मजबूत राहील. एकापेक्षा जास्त माध्यमातून धनलाभ होईल. शेअर मार्केट किंवा दीर्घकालीन योजनेत गुंतवणूक करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. जुनी कर्जे फेडली जातील. तुमची बचत वाढण्यास मदत होईल. जोडीदारासोबतचे संबंध अतिशय मधुर राहतील. दोघे मिळून भविष्यासाठी मोठे निर्णय घ्याल. कुटुंबात शुभ कार्य किंवा आनंदाचे प्रसंग घडतील. भावंडांचे पूर्ण सहकार्य मिळेल. प्रेम जीवनात असलेल्या लोकांसाठी हा काळ रोमांसने भरलेला असेल. नात्याचे लग्नात रूपांतर होऊ शकते. या महिन्यात तुमचे आरोग्य सामान्यतः खूप चांगले राहील. जुन्या आजारांपासून आराम मिळेल. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तुम्ही स्वतःला खूप उत्साही अनुभवाल. आणि 5वी भाग्यवान रास आहे मकर राशी. मकर राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचे गोचर लाभदायी ठरेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती मजबूत होण्याचे संकेत आहेत. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि काही महत्त्वाच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. सूर्याचे मकर राशीत गोचर होत असताना मकर राशीच्या लोकांसाठी महादेवाची कृपा असणे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ फलदायी ठरेल. मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे आणि शनिदेव हे भगवान शंकराचे परम शिष्य आहेत. त्यामुळे मकर राशीवर महादेवाची विशेष कृपा नेहमीच असते. व्यवसायातील अडचणी आणि आर्थिक तणाव महादेवाच्या कृपेने दूर होईल. सूर्यगोचरामुळे स्वभावात येणारा संभाव्य अहंकार महादेवाच्या भक्तीमुळे शांत होईल आणि तुमचे नम्र राहील. व्यवसायाच्या धावपळीत आणि पैशांच्या नियोजनात तुम्हाला मानसिक स्थैर्य आणि मनशांती लाभेल. ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करून नवीन व्यावसायिक कामे किंवा पैशांचे व्यवहार सुरू केल्यास त्यात हमखास यश मिळेल. तांब्याच्या पात्रातून शिवलिंगावर शुद्ध जल किंवा कच्चे दूध अर्पण करा. महादेवाला
अत्यंत प्रिय असणारी 3 बेलपत्रे ओम नमः शिवाय म्हणत शिवलिंगावर वहा. आरोग्य उत्तम राहण्यासाठी आणि व्यवसायातील अडथळे दूर करण्यासाठी रोज किमान 11 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जाप करा. या काळात मुलांकडून आनंदी वार्ता येतील. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. मकर राशीच्या लोकांसाठी बुध गुरु युती आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची ठरू शकते. व्यवसायात मोठी डील किंवा नवीन कराराची संधी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन, जबाबदारीत वाढ किंवा वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न आणि खर्च यामध्ये संतुलन राखण्यासाठी संधी मिळेल. योग्य आर्थिक नियोजन केल्यास बचतीला चालना मिळू शकते. आर्थिक बाबतीत शिस्त आल्याने घरातील तणाव कमी होऊन वातावरण अधिक आनंदी होऊ शकते. मोठी आर्थिक संधी मिळाली तरी कागदपत्रे आणि अटी तपासल्याशिवाय कोणताही करार करू नका. सूर्याचे मकर राशीत होणारे गोचर मकर राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि प्रगतिकारक ठरेल. सूर्य तुमच्याच राशीत म्हणजेच तुमच्या पहिल्या घरात प्रवेश करतो. त्यामुळे तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडून येतील. नोकरीमध्ये तुमचे काम वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवडेल. पदोन्नती किंवा पगारवाढ होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन करारातून मोठा आर्थिक फायदा होईल. अडकलेली सरकारी कामे या काळात वेगाने पूर्ण होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. पैशांची चणचण दूर होईल आणि बँक बॅलन्स वाढेल. तुमच्यातील नेतृत्व गुण आणि आत्मविश्वास कमालीचा वाढेल. शारीरिक आणि मानसिक ऊर्जा उत्तम राहील. तरीही डोकेदुखी किंवा उष्णतेचा त्रास टाळण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवा. समाजात आणि कुटुंबात तुमची प्रतिष्ठा वाढेल. मित्रांचे आणि जवळच्या लोकांचे सहकार्य लाभेल. स्वभावात थोडा अहंकार येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोलताना नम्रता ठेवा. मकर राशीच्या लोकांसाठी सध्याचा काळ बँक बॅलन्स वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. सूर्याच्या गोचरामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होईल आणि बचतीचे नवीन मार्ग मोकळे होतील. नोकरी किंवा व्यवसायातून पैशांची आवक अचानक वाढेल. बऱ्याच दिवसांपासून कुठे पैसे अडकले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे. शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा इतर जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. पैसा येणार असला तरी मौज मजेवर जास्त खर्च करू नका. या काळात कोणालाही मोठे कर्ज देणे टाळा, अन्यथा ते पैसे परत मिळण्यात अडचणी येऊ शकतात. महिन्याच्या सुरुवातीलाच बचतीचा हिस्सा बाजूला काढून ठेवा. सूर्याचे मकर राशीतील गोचर तुमच्या आर्थिक स्थितीला मजबूत करेल आणि जुन्या कर्जातून मुक्ती देण्यास मदत करेल. हा काळ पैशांचे अचूक नियोजन करण्यासाठी उत्तम आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग सुरू होतील, ज्यामुळे पैशांची आवक वाढेल. या काळात तुमची बचत करण्याची क्षमता सुधारेल आणि बँक बॅलन्स वाढेल. सरकारी क्षेत्राकडून किंवा वडिलांच्या संपत्तीतून आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. जर तुमच्यावर आधीचे कर्ज असेल तर ते फेडण्यासाठी आवश्यक असणारा पैसा या काळात तुमच्याकडे येईल. या 9 ते 10 दिवसांच्या काळात कोणतेही नवीन मोठे कर्ज किंवा लोन घेणे टाळा. कोणाच्याही कर्जासाठी जामीनदार बनू नका, अन्यथा भविष्यात अडचण येऊ शकते. मिळालेल्या पैशांचा वापर आधी जुनी देणी चुकवण्यासाठी करा. पैशांची उधळपट्टी न करता ते फिक्स डिपॉझिट किंवा चांगल्या योजनांमध्ये गुंतवा. सूर्याचे हे गोचर मकर राशीच्या लोकांसाठी व्यवसायात मोठी प्रगती आणि आर्थिक नफा घेऊन येईल. व्यापार वाढवण्यासाठी आणि नवीन रणनीती बनवण्यासाठी हा काळ उत्तम आहे. तुम्हाला बाजारात नवीन आणि मोठे व्यावसायिक करार मिळतील. सूर्याचे मकर राशीत होणारे गोचर मकर राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि प्रगतिकारक ठरेल.
व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन करारातून मोठा आर्थिक फायदा होईल. जर तुमचा व्यवसाय सरकारी कामांशी संबंधित असेल तर तुम्हाला मोठा नफा होईल. भागीदारीत करत असलेल्या व्यवसायामध्ये पारदर्शकता वाढेल आणि नफा वाढेल. तुमचे व्यावसायिक निर्णय अचूक ठरतील, ज्यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढेल. तुमच्या हाताखाली काम करणारे लोक तुम्हाला पूर्ण मदत करतील. बाजारात तुमच्या व्यवसायाची प्रतिष्ठा आणि पत सुधारेल. समाजात आणि कुटुंबात तुमची प्रतिष्ठा वाढेल. ग्राहकांशी किंवा भागीदारांशी बोलताना नम्र राहा. वाद टाळा. स्वभावात थोडा अहंकार येणार नाही याची काळजी घ्या. पैसे अडकू शकतात. ऑगस्ट 2026 हा महिना मकर राशीच्या लोकांसाठी मेहनतीचे उत्तम फळ देणारा आणि रखडलेली कामे मार्गी लावणारा ठरेल. भाग्यस्थानातील शुक्राचे भ्रमण आणि शनी गुरुचे लाभणारे पाठबळ यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडून येतील. नोकरी करणाऱ्या मकर राशीच्या व्यक्तींना कार्यालयात वरिष्ठांकडून कौतुक मिळेल आणि पदोन्नतीचे योग येतील. गेल्या काही काळापासून संथ गतीने चाललेली किंवा अडकलेली कामे या महिन्यात गती पकडतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना फायदेशीर ठरेल. नवीन व्यावसायिक योजना किंवा प्रकल्प सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. तुमच्या क्षेत्रातील जुन्या अनुभवाचा वापर करून तुम्ही कठीण कामेही सहज पूर्ण करू शकाल. या महिन्यात तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. महिन्याच्या उत्तरार्धात चांगला धनलाभ होण्याची शक्यता आहे. पैशांची आवक चांगली असली तरी अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे बजेटनुसार खर्च करा. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा महिना चांगला आहे, परंतु कोणताही मोठा व्यवहार करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. जोडीदारासोबतचे जुने मतभेद संवादाच्या माध्यमातून मिटतील आणि परस्परांवरील विश्वास अधिक दृढ होईल. कामाच्या व्यस्ततेमधून वेळ काढून कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवाल. घरात आनंदाचे वातावरण राहील. अविवाहित व्यक्तींसाठी विवाहाचे चांगले प्रस्ताव येण्याची किंवा नाते निश्चित होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी किंवा घरात संवाद साधताना बोलण्यावर संयम ठेवा. रागाच्या भरात घेतलेले निर्णय किंवा वाद टाळा. घाईत काम केल्याने चुका होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. शनिवारी मारुतीची उपासना करा किंवा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा, यामुळे मानसिक शांतता लाभेल. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.